मित्रांनो नमस्कार. तर आज परत एकदा त्याच महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालून आपण बोलत आहोत की वॉटर शूट किंवा केन झाडावरची काढली पाहिजे का नाही काढली पाहिजे. वैयक्तिक माझा अनुभव नाही काढली पाहिजे, परंतु जर झाडाची परिस्थिती आता हे समोर तुम्हाला एक झाड दाखवतो. हे अशा पद्धतीने झाड आहे, याला कुठेतरी जिथं काडी जास्त दबलेली आहे तिथे ही अशी केन आहे. ओके, ही गेली निघून वॉटर शूट पूर्ण. तर 100% ही मादी कळी सक्सेस राहते आणि कळीचा स्ट्रोक पूर्णतः आपल्याला बऱ्यापैकी दिसून येतो अशा पद्धतीनं. ओके, तर या झाडावरती देखील पाहू शकता कळी आहे अशी, परंतु वरती केन पण आलेली आहे जिथं आपण जास्त प्रमाणामध्ये काडी दाबलेली आहे. हे बघा, काडी दाबली. आता ही पूर्ण आपल्याला हे अशा पद्धतीने आपल्याला हे. तर पहिला विषय असा आहे, केन आणि वॉटर शूट यामधला फरक महत्त्वाचा समजून घेतला पाहिजे. तर भरपूर शेतकरी मित्र आमचे गोंधळलेले असतात की बुवा वॉटर शूट आणि केन हा कसा ओळखायचा. तर तुम्हाला दाखवतो. हे जे काही शेंड्याला निघतंय हे, तर ही केन आहे, ही केन आहे आपल्याला बरोबर. आणि हे जे आतमध्ये निघतंय मेन फांदीवरती, तर हे वॉटर शूट आहे. हे पाहू शकता. हे पहा, म्हणजे अगोदर हे समजलं पाहिजे की वॉटर शूट आणि केन यातला फरक. कारण अतिरिक्त पाणी झाल्याच्या नंतर जे खोडावरती येतात त्याला वॉटर शूट म्हणतात. तर आपल्या बागेत देखील वॉटर शूटचं मॅनेजमेंट महत्त्वाचं करा, कारण पाणी जास्त जर झालं तर बऱ्यापैकी झाडावर त्याचा परिणाम दिसून येतो. आत्ताची परिस्थिती आपल्याला फक्त बहार धरला असेल तर आपल्याला बहार महत्त्वाचं आहे, सेटिंग महत्त्वाची आहे, कळ्या महत्त्वाच्या आहेत, फुलं महत्त्वाची आहेत आणि त्यात फळात रूपांतर होणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला पाणी नियोजन असेल, त्यानंतर तुमचं न्यूट्रिशन नियोजन असेल तुमच्यावालं, किंवा तुमचं ट्रेस मॅनेजमेंट असेल, त्याचबरोबर तुम्हाला नेट गारपीटसाठी टाकायचे असेल ते, हे तुम्हाला काय करता येईल ते करा. पण शेवटपर्यंत आपल्याला बाग ही व्यवस्थित क्वालिटीमध्ये टिकवता आली पाहिजे. तर वॉटर शूट का निघतात हा मुद्दा होता आपला. तर वॉटर शूट का निघतात, तर जास्त जर पाण्याचं नियोजन आपल्याकडनं जास्त झालं, सध्याचं उष्णता भरपूर आहे आणि त्याही पटीमध्ये आपल्याला जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं, आपली गुंजगळ होऊ नये हा आपला महत्त्वाचा हेतू होता. म्हणून आपण ह्या बागेला पाणी आपण जास्त दिलं, त्यामुळे पाठीमाग पाहू शकता बऱ्यापैकी केन ही बागेला नेले. तर ही केन काढल्याशिवाय पाठीमागून आपल्याला कळीचा स्ट्रोक हा चांगला भेटणार नाही. म्हणजे आपल्याला ज्यासाठी काम करायचं आहे महत्त्वाचं म्हणजे डाळिंब आणि फुल आणि फळ आणि सेटिंग होऊन पूर्ण आपल्याला माल मिळाला पाहिजे. तर इथपर्यंत आपल्याला यासाठी येण्यासाठी आपल्याला झाडाचं मॅनेजमेंट हे सुद्धा करावं लागणार आहे. बिल्डिंग ही आपल्याला उभा कधी करावं लागते, सुरुवातीला झाडाचं स्ट्रक्चर व्यवस्थित उभं राहिलं पाहिजे. आणि त्यानंतर आपल्या बागेवरती जर केन निघत असेल तर बागेला भरून पोषण देखील चांगलं आहे, परंतु पाणी अतिरिक्त जास्त झालं आहे, त्यामुळे आपल्याला त्याची केन ही 100% उपसावं लागते. यामध्ये प्रत्येकाचे मत ही वेगळी असू शकतात, प्रत्येकाचा सिजनरी अनुभव हा वेगळा असू शकतो. आपण देखील त्यामध्ये कामकाज करत आहोत. तर पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त जर 12 सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर जर बाग धरले आपण, तर 100% आगारा हा 2 वेळेस तरी काढावा लागतो. परंतु उन्हाळ्यामध्ये पहिल्यांदाच ह्या 5 ते 7 वर्षाच्या अनुभवामध्ये आणि आपण केलेल्या प्रॅक्टिसमध्ये हे असं जाणवलं आहे की याच वर्षी आपल्याला बागेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आगारा हा दिसून आलेला आहे. तर हा सगळा बदल वातावरण बदलाचा आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती काम हे व्यवस्थितच करावं लागणार आहे. आता ही समोरची अशा पद्धतीने आपल्याला केन अजूनही दिसत आहे. तर ही केन महत्त्वाचं म्हणजे काढली पाहिजे. आणि ही कुठं आहे, तर ही मेन काडी जी आहे का आपली, ही जास्त दाबली त्यामुळे यावरती केन निघलेली आहे. बाकीच्याला कुठं केन निघते दिसते का. शेतकरी मित्रांनो, प्रत्येकाचं म्हणणं हे वेगळं असू शकतं, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. आपण देखील आपल्या भागामध्ये वॉटर शूट केनचं व्यवस्थापन कसं करता, किंवा केन काढलेले आहे का, किंवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केन निघते आणि आपण त्याच्यावरती मॅनेजमेंट केलं आहे का. तर बऱ्यापैकी असा अंदाज आणि अनुभव आलेला आहे की जर केन आपण नाही काढली तर बऱ्यापैकी बागांना आलेली कळी ही ड्रॉप होते. मग आपण हे ठरवून घ्यायचं की बाबा बागेचे आपल्याला केन किंवा वॉटर शूट काढलं गरजेचं आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस करू शकता, आमची चालू आहे. तुम्ही देखील तुमच्या भागामध्ये केन किंवा वॉटर शूट काढता का, नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.